39 नंबरचा This call is now क्वेश्चन. being recorded. ओके, चला. पहा, 39 नंबरचा प्रश्न हा आपल्या स्क्रीनवर दिसतोय. थोड्या वेळासाठी ही स्क्रीन मी सरळ उभी धरतोय. प्रश्न असा आहे की गुणाकार आहे बघा मध्ये. वर अंशाच्या घरात काहीतरी आहे आणि छेदाच्या घरात आहे. म्हणजे अपूर्णांक आहेत गुणिले परत अपूर्णांक दिसतोय. फक्त हा अपूर्णांक संख्यांचा नाहीये. ठीक आहे. आता हे जे आहे याचं उत्तर किती असा साधा सरळ प्रश्न आहे. पण आता मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर घेऊन जातो. हा, व्हाईट बोर्डवर हाच प्रश्न आपण एकदा या प्रश्नाचं बेसिक पाहू. समजा तुमच्याकडे 5 आहेत आणि छेद इकडे 12 आहे गुणिले इकडे 8 आणि छेद 25 असं काहीतरी आहे. तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्हाला याचा गुणाकार आणि भागाकार या क्रिया करायच्या आहेत. म्हणजे हा 5 हा 8 जर आपण कंसामध्ये ठेवला तर 8चे आणखी अवयव आपल्याला पडणार आहेत. 8चे अवयव काय पडतील बघा. 8चे फॅक्टर्स पडतील आपल्याला 4 गुणिले 2. जे 4 एक फॅक्टर मिळाला आणि 2 एक फॅक्टर मिळाला. ठीक आहे. तसेच ह्या 25चे अवयव आपल्याला काय मिळतील बघा बरं. 5 गुणिले 5, 5 5 25. त्याच्या छोट्या अवयवाच्या रूपात आपण त्याला घेणार आहोत. हा 12 जो आहे हा 12 सुद्धा मला छोट्या अवयवाच्या रूपात कसा मिळेल बघा. 4 गुणिले 3. जेव्हा मला हे सगळे असे अवयवाच्या रूपात मिळतात तेव्हा मी यांचा वर आणि खाली, हे जे वर आहेत आणि हे जे खाली आहेत या दोघांच्या मध्ये ही भागाकाराची ही जी आडवी रेघ आहे ही सांगते की भागाकार करा. ठीक आहे. हा 4 आणि हा 4, 4 1 4, 4 1 4 यांचा भाग जाईल. हा एक 5 आणि इथला 5 यांचा एक भाग जाईल. जे भाग गेलेले अंक आहेत त्यांचं उत्तर 1 आलेलं आहे ते कट होतील. 1 चा गुणाकार 1च येईल त्यामुळे 1 आपण पाहतच नाही. आता जे उरलेले अंक आहेत त्यांचा भागाकार होणार नाही. म्हणजे याचं उत्तर वर 2 आणि खाली 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 असं काहीतरी येणार आहे. ठीक आहे. आपला मूळचा प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण जाऊ. आता बघा आपला प्रश्न असा आहे x स्क्वेअर मायनस 4 x स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय भागिले आहे x स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. बघा आता हा भागाकार आहे. प्रथम याचे अवयव पाडणं गरजेचं आहे. म्हणजे आपण याला डायरेक्टली आपण एक्स स्क्वेअर कट केला मग माझं उत्तर काय येत नाही असं करू शकत नाही. ठीक आहे. हा अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात आधी मांडावा लागेल. आता इथं गुणिले दिसते एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 15 आणि खाली त्याच्या भागिले आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 बरोबर किती. आता या चारही घरांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. ठीक आहे. पण त्याआधी या प्रत्येकाचे अवयव पाडायचे आहे. आता पहिलं घर मला दिसतंय हे स्क्वेअरच्या रूपात आहे. म्हणजे हा कुणाचा तरी स्क्वेअर आहे. मग बघा बरं हा कुणाचा स्क्वेअर आहे. हा आहे 2चा स्क्वेअर. ठीक आहे. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये मला हा दिसतोय. मग माझ्याकडे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे एक्स प्लस 2 गुणिले म्हणजे मला अवयव मिळाला बरं का
एक्स मायनस 2. पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस. ए प्लस बी म्हणजे पहिलं घर ए, दुसरं घर बी. तुम्हाला हे चांगलं माहित असेल. बघा पुढे, पुढचा त्याच्या खालचा आपण अवयव पाडायला घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 3x. आता इथं काय करायचंय, हे जे मधलं घर आहे 3x, मला या 3x ची अशी फोड करायची. मला 3x ठेवायचा, पण 3x मी वेगळ्या रूपात मांडणार आहे. त्याचं रूप मी असं मांडू शकतो की मला ह्या 10चा वापर करायचा आहे. म्हणजे या दोघांचे मी असे रूप मांडून घेणार की त्या दोघांचा गुणाकार हा -10 यायला पाहिजे आणि या दोघांच्या बेरजेतून किंवा त्यांच्या वजाबाकीतून हे +3 मात्र राहायला पाहिजे. ठीक आहे, बघू आपण बरं का. मग 10 गुणाकार येणार आहे अशा दोन संख्यांचा विचार करा. 5 आणि 2. ठीक आहे, 5 दुने 10 आणि 5 आणि 2 यांच्या वजाबाकीतनं मला +3 मिळू शकतो. मग हे मधलं घर जे प्लस आहे ना, तर आपल्याला मिळालेल्या हे जे दोन अंक आहेत त्यातलं मोठं घर जे आहे ते नेहमी मधल्या घराच्या चिन्हाला पाहायचं, मोठ्या घराला ते चिन्ह द्यायचं आणि आधी मोठं घर लिहायचं. आता हा सरावाचा भाग आहे आणि अतिशय सोपा भाग आहे. आपण याचा अवयव पाडायला घेऊ. एक्स स्क्वेअर आहे तसाच घ्यायचा प्लस 5x मायनस 2x. बघा 5x मधून 2x कमी झाले, बरोबर 3x उरले आणि 5चा आणि 2चा जर गुणाकार केला तर तो -10 येतो. आपण फक्त मधलं घर चेंज करतोय बरं का. आता हे जे दोन घर आहेत पहिले याच्या खाली अंडरलाईन करू आणि पुढच्या दोन घरांखाली चिन्हासह आपल्याला अंडरलाईन करायचे आहे. आपण याच्यामधून कॉमन शोधणार आहोत. हे गणित असं आहे, समजून घ्यायला वेळ लागेल पण सोडवायला वेळ लागत नाही. तुम्हाला हे नंतर सांगतो मी. यातनं कॉमन म्हणजे इथं x दोनदा आहे, इथं x एकदा आहे, म्हणजे एक x आपण बाहेर कॉमन घेऊ शकतो. जर आपण कॉमन घेणार आहे तर त्याला ते गुणिले हा कंस करायचा, या x ने वर भाग द्यायचा मनातल्या मनात, वर 2x त्यातला 1x बाहेर आला, आतमध्ये 1x राहिला, प्लस या x ने या x ला भाग दिला, आतमध्ये 5 राहिला. आता एक लक्षात घ्या, इथं अशी गंमत आहे, जे तुम्हाला ह्या कंसात मिळते तेच परत पुढच्या कंसात तुम्हाला मिळणार आहे. बघा आता आपण जर -2 आणि ह्या 10च्या अवयवात बेपंचे 10 आहेत, म्हणजे इथं पण 2 आहे. -2 जर मी कॉमन बाहेर काढला तर आतमध्ये x उरणार आहे. -2 ने मी ह्या -10 ला भाग दिला तर बेपंचे 10 प्लस 5 उरतील. म्हणजे मला x प्लस 5 मिळालाच पाहिजे. अशा प्रकारे पुढे आपण अवयव काढणार आहोत. आता x प्लस 5 आणि x प्लस 5 दोन्ही कंस सारखे आहेत. मग परत दोन्ही कंस सारखे आहेत ते कॉमन बाहेर काढू आणि ते एकदाच मांडू. बघा x प्लस 5 मी कॉमन काढतो, खाली जागा नाही म्हणून मी वर लिहितो बरं का. आता हा कॉमन बाहेर काढला, इथं फक्त एकटा x उरला. जेव्हा आपण कॉमन काढतो तेव्हा गुणिले देतो बरं का आणि पुढे कंस द्यायचा. x आतमध्ये राहिला आणि हे -2. आता नीट बघा, मगाशी आपण जे दोन अंक घेतले होते ते कोणते होते बघा. ते होते +5 आणि -2 आणि आपले अवयव पण आले आपल्याला, तेच आले x प्लस 5 आणि x -2. म्हणजे तुमच्या सरावाने ही गोष्ट लक्षात येईल, जर या एक्स स्क्वेअरच्या सहगुणकाला म्हणजे कोइफिशियंट याचा 1 असला तर आपण डायरेक्ट गुणाकाराचे जे अंक आहेत ते ओळखायचे आणि त्याचं अवयवात रूपांतर करायचं. x प्लस 5 आणि x -2 हे दोन मला या ठिकाणी यांचे अवयव मिळाले. अवयव पाडणे ही पद्धत आहे. बघा x प्लस 5 आणि x -2. आता आपल्याला सारखे असे अवयव मिळणार आहेत की वरच्याचा आणि खालच्याचा बरोबर भागाकार होणार आहे. आता वरती पाहू आपण, डायरेक्टली करू आता आपण.
हे -15 आहेत. याच्याकरता इथे +2 आहेत. 15चे 2 अंक गुणाकारातले आपण बघू. 5 त्रिक 15. मी तुम्हाला सांगितलं होतं की मधलं घर प्लस आहे तर मोठ्या घराला प्लस चिन्ह द्या. या छोट्या घराला मायनस देऊन बघू. 5तून 3 कमी झाले तर +2 उरतील. बरोबर आहे. आणि 5चा आणि -3चा गुणाकार -15 येतो. अगदी बरोबर. सहगुणक 1 आहे त्यामुळे आपण बिनधास्त याचे अवयव लिहू शकतो. x + 5 आणि x - 3. बघा डायरेक्टली आपण लिहू शकतो. आणि सरावाने तुम्ही हे डायरेक्ट करू शकता. अवयव पाडायची गरज नाही. अवयव पाडत बसायची गरज नाही. हे डायरेक्ट तुम्ही इथं असं गुणाकाराच्या रूपात लिहू शकता. x + 5 x - 3. आता 6चा विचार करताना जरा घाई करू नका. 6 × 6 हा याचा एक अवयव मिळतोय. पण 6ची आणि 1ची वजाबाकी केली किंवा बेरीज केली तर मधलं मला हे घर मिळत नाही. मधलं घर काय आहे? काहीच नाही, म्हणजे सहगुणक 1 आहे. -1. मला -1 मिळवायचं. -1 कसा मिळेल? 6चे 2 मित्र 3 2 6 जर मी घेतले. बघा मोठं घर हे मधल्याचं चिन्ह मोठ्या घराला द्यायचे -3. मग आता इथं उलट चिन्ह करावं लागेल कारण मला गुणाकारात मायनस चिन्ह पाहिजे, म्हणजे हे +2 येते. आता बघा -3 आणि +2 यांची मी बेरीज म्हणजे जवळजवळ मांडले तर माझं उत्तर येणार आहे -1. बरोबर आहे. मधलं घर -1 आणि या दोघांचा जर मी गुणाकार केला तर तो येणार आहे -6. तो पण बरोबर आहे. दोन्ही गोष्टी चेक केल्या. बघा आता माझ्या उत्तरात -3 आणि +2 हे मला मिळणार आहे. आणि सहगुणक 1 आहे त्यामुळे मी डायरेक्ट मानतो. बघा याचे जे अवयव आले ते आले x - 3 आणि x + 2. आता शेवटपर्यंत ही भागाकाराची रेष एकत्र मी करू शकतो कारण मध्ये गुणाकार आहे, बेरीज नाही. ठीक आहे. बेरीज असती तर मग छेद वेगळा छेद सारखा ते बघितलं असतं. आता बघा, आता वर आणि खाली मला सारखे कंस बघायचे आहेत. x + 2 x + 2 हा सारखा कंस म्हणजे 5 वर आणि खाली 5 5 1 5 असं आपण करतो. हा भागाकारातला इथे 1 राहिला, इथे 1 राहिला, शून्य राहत नाही. लक्षात घ्या. x - 2 x - 2 सारख्या अंकांचा भागाकार उत्तर 1 आहे. x + 5 x + 5 आपण तिरपा कोणत्याही जागेत भागाकार करतोय, वर आणि खाली भागाकार. x - 3 x - 3 शेवटपर्यंत सगळे घर कट झाले म्हणजे सगळ्यांचं उत्तर 1. सगळ्यांचा गुणाकार खाली केला तर एकच येईल, वरती 1 येईल. 1/1 म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे फक्त 1. पर्याय क्रमांक 3 याचा आहे, याचं उत्तर आहे 1. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न समजून सांगण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला पण हे तुमच्या पक्क लक्षात येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. बघा आता पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे 40वा. खूपच छान प्रश्न आहे. अशा प्रश्नांची प्रॅक्टिस चित्र काढून करायची. चित्र म्हणजे खूप रंगवत नाही बसायचं, अपूर्णांकाचं चित्र. ठीक आहे. बघा एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी काहीतरी पक्षी विहार करतायत, फिरतायत, काही झाडावर बसलेले आहेत, काही दाणे टिपत आहेत आणि उरलेले पक्षी, हे शेवटचं वाक्य महत्वाचं आहे, उरलेले पक्षी 45 आहेत. त्यातच आपलं उत्तर आपल्याला मिळणार. बघा आता लक्षात घ्या, हे अपूर्णांक आहे. आपण याची व्हाईट बोर्डवर हा प्रश्न घेऊ. एकच मिनिट. बघा एका अभयारण्यात आपण 41 नंबरचा प्रश्न घेतोय. एक छेद दोन पक्षी, 1/2 पक्षी विहार करत आहेत. त्यानंतर 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत. 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत, म्हणजे त्यांचं जेवणाचं काम चालतं. आणि उरलेले पक्षी म्हणजे बाकीचे सगळे उरलेले पक्षी बरं का, ते आहेत 45. आता मी जर सगळ्यांची बेरीज केली तर मला सगळे पक्षी मिळणार आहेत.
ठीक आहे. बेरीज आणि शेवटचे जे पक्षी आहेत ते आहेत माझे 45. आता मला सगळे पक्षी मिळालेले आहेत, माझ्या डोळ्यासमोर दिसतात. आता हा पहिला 1/2 म्हणजे अपूर्णांक आहे. याचा अर्थ काय आहे की जर एक मोठी कॅडबरी आहे, एक चॉकलेट आहे, त्याचे जर 2 सारखे भाग केले तर त्यातला एक भाग. पण जर तीच कॅडबरी आहे, त्यातले काही भाग केले आणि 1/2 घेतले, काही भाग केले त्यातले 1/3 घेतले, म्हणजे प्रत्येक वेळेला इथं अपूर्णांक वेगवेगळा आहे. पण एकाच कॅडबरीचे भाग करत आहोत आपण. अशा वेळेला काय करायचं बघा. अशा वेळेला हे जे अपूर्णांक आहेत, या अपूर्णांकाचा छेद आपल्याला सारखा करायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे 3 अपूर्णांक दिसत आहेत डोळ्यांना. या तिघांचाही आपण काप, या एका कॅडबरीचा काप सारख्या प्रकारचा घेऊ. म्हणजे यांचा लसावी काढू. यांच्या पाड्यातली अशी संख्या घ्या की तिघांच्या पाड्यामध्ये असेल आणि जवळची संख्या घेऊ, लहानात लहान. 12 दुने 24, 8 त्रिक 24 आणि 3 आठे 24. 24 सगळ्यात जवळचे आहे. या तिघांचा गुणाकार येतो 48. 48ला निम्म केलं की 24. 24 इथे येण्यासाठी याला 12ने गुणावं लागेल, म्हणजे वरती पण 12ने गुणावं लागेल. इथं 8ने गुणावं लागेल, वर पण 8ने. इथं 3ने, वर पण 3ने. आता याचं फक्त मी रूप बदलतोय, म्हणजे मी सममूल्य अपूर्णांक काढतोय. 12 दुने 24. पहा, 8 त्रिक 24. त्याला काहीच फरक पडत नाही त्याचा छेद बदलला तर, कारण आपण छेद पण बदलतोय आणि तेवढ्याच घराने अंशाला पण गुणतोय. वर 12 1 12, बघा 8 1 8 आणि 3 1 3. आता नीट बघा, या एका कॅडबरीचे मी 24 भाग करतो. तुम्ही म्हणता सर एक पक्षी होते, कॅडबरी कुठून आली मधून? एक समजून घेण्याकरता. बरं ठीक आहे, कॅडबरी सोडून द्या. एक अभयारण्य आहे बघा, हे अभयारण्य आहे. त्यात एकूण जे पक्षी आहेत ना, त्या पक्ष्यांचे भाग नाही करत मी, त्याची फक्त डिवायडेशन करतो की टोटल हे 24 आहेत. बघा बरं का, 3 रांगा, यांचे 8 करतो कप्पे. आणखी एक कप्पा घ्यावा लागेल. 8 बघा, 8 त्रिक 24, 24 कप्पे झालेले आहेत. 24 कप्प्यामध्ये आपण आता बघा, यातले 12, 24 पैकी 12 हे जे पहिले पक्षी आहेत हे विहार करत आहेत. 1 2 3, 3 चौक 12. बघा, हे 12 गेले विहार करणारे. त्यानंतर 8, 24 मधले 8 हे पक्षी झाडावर बसलेले आहेत. मग 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे बघा, हे झाडावर बसणारे गेले. याच्यानंतर 3 1 2 3 हे 3 कप्प्यामधले हे दाणे टिपत आहेत. आता उरलेले पक्षी म्हणजे एकच बॉक्स उरलेला आहे. आता हे मुद्दामून मी चित्र काढून सांगतोय, चित्र काढायची गरज नाही. 12 8 20, 20 आणि 3 23. 24 पैकी 23 झाले, शेवटी एकच बॉक्स उरला. मग एका बॉक्समध्ये 45 पक्षी बसतायत. बघा, त्यांनी सांगितलं की शेवटचे पक्षी किती आहेत, तर 45 आहेत. तर या एका बॉक्समध्ये 45 पक्षी आहेत, म्हणजे या प्रत्येक बॉक्समध्ये 45च पक्षी असणार. कारण आपण अपूर्णांक घेतो, तो प्रत्येक बॉक्स हा सारख्या मापाचा आहे. मग टोटल बॉक्स किती झाले? 24. एका बॉक्समध्ये 45. म्हणजे हे सगळे पक्षी जर मला मोजायचे असतील तर एका बॉक्समध्ये पक्षी 45 आहेत. 24 बॉक्समध्ये किती पक्षी? एका बॉक्समध्ये 45 आणि टोटल मी 24 बॉक्स केले. 24 बॉक्समध्ये किती पक्षी? हा गुणाकार करायचा, हा साधा सोपा गुणाकार, आणि याचं उत्तर आपण काढायचं आहे. बघा, याचं उत्तर आहे 1080.
म्हणजे तुम्ही हा गुणाकार करून पहा आणि याचा पर्याय क्रमांक आहे 4. आपल्याला विचारलेलंच आहे त्यांनी की पक्षाची एकूण संख्या किती. हा प्रश्न जमिनीचा येऊ कोणताही येऊ याच प्रकारे करायचा. सरावाने हे अधिक तुम्ही फास्ट करू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. अतिशय सोपा प्रश्न आहे. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेले आहे. क्षेत्रफळ दिलेले आहे आणि परिमिती विचारलेली आहे. ठीक आहे, बघू आपण. हा समभुज त्रिकोण आहे एबीसी, याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. सर्वात आधी समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बाजू त्याची काढायची आहे. तर त्याचं सूत्र आपलं पक्क लक्षात पाहिजे आणि हे पाठ करण्यापेक्षा त्याचा सराव इतका करा की ते तुमच्या अंगवळणी पडलं पाहिजे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर, बघा डायरेक्ट मी इथं सूत्र लिहितो, इज इक्वल टू वर्गमुळात 3 छेद 4 गुणिले बाजू वर्ग. आणि हे सूत्र कसं आलं काय हे तुम्हाला नक्की चांगलं माहित आहे, 30-60-90च्या प्रमेयानुसार. ठीक आहे, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग. मग क्षेत्रफळ जे आहे ते डाव्या बाजूला घेऊ, डाव्या बाजूला लिहू 100 वर्गमुळात 3 हे क्षेत्रफळ आणि फॉर्म्युला उजव्या बाजूला लिहू 3/4 आणि बाजूचा वर्ग एल स्क्वेअर, लेंथ स्क्वेअर. हा 4 भागिले आहे तो इकडे गेल्यावर गुणिले होईल आणि वर्गमुळात 3 गुणिले आहे तो भागिले जाईल. पहा आता फक्त हे सॉल्व्ह करायचं. वर्गमुळात 3 कट झाला. 100 गुणिले 4 400 म्हणजे एल स्क्वेअर बरोबर 400. बघा एल स्क्वेअर च्या घरात 400 म्हणजे लेंथ स्क्वेअर 400. मग एल इज इक्वल टू 400चं वर्गमूळ 20 20. क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये आहे म्हणजे ही बाजू येईल सेंटीमीटर मध्ये. आता एक बाजू 20 सेंटीमीटर, आपलं उत्तर लगेच 20 नाही, त्या त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहे. हा समभुज त्रिकोण आहे, सगळ्या बाजू सारख्या, विस्तीर्ण 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 1. 42चा पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला 43वा प्रश्न लगेच आहे खाली, तो पहा. या बहुपदीला याने भाग दिला, कशाने तरी भाग दिलाय, तर याची भागाकार याचा आणि याची बाकी किती येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा याचा प्रत्यक्ष भागाकार करायचा आहे. एक्स क्यूब एकच मिनिट, एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस x मायनस 2 भागिले x प्लस 2. ठीक आहे, आपण हे व्हाईट बोर्डवर डायरेक्ट घेऊ. आता आपल्याला सोडवता येईल जरा व्यवस्थित. बघा एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस x मायनस 2 या बहुपदीला भाग द्यायचा आहे x प्लस 2. आता बहुपदीचा भागाकार अतिशय सोपा भाग आहे, फक्त प्रॅक्टिस करा. हा जो पहिला x आहे ना, याने आधी थोडा वेळ पाहायचं की याने मला जर भाग द्यायचा असेल ह्या पहिल्या घराला, म्हणजे मला ह्या भागाकारात ह्या खालच्या घराला गायब करायचं आहे. गायब करायचे म्हणजे वजाबाकी करायची, म्हणजे याच्या खाली मला सेम टू सेम एक्स क्यूब आला पाहिजे. मग तो कधी येईल बघा, पुढचं घर नाही बघायचं, फक्त पहिलं घर बघायचं. याच्या खाली एक्स क्यूब येण्याकरता याला मला कशाने गुणावं लागेल. बघा एक्सला कशाने गुणावं लागेल तेव्हा एक्स क्यूब मिळणार, एक्स स्क्वेअरने गुणावं लागेल
तेव्हा मला एक्स क्यूब मिळणार. म्हणजे माझा पाढा मला कोणत्या घरापर्यंत म्हणायचा आहे, तर माझा पाढा एक्स स्क्वेअर पर्यंत म्हणायचा. म्हणजे आपल्या पाढ्याचं जे उत्तर आहे ते वरच्या घरात लिहायचं एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरनी या पूर्ण घराला गुणून घ्यायचं. एक्स ला गुणलं तर एक्स क्यूब आलं, प्लस 2 ला गुणलं तर 2x स्क्वेअर आलं. आता भागाकारामध्ये आपण वजाबाकी करतो, बरोबर, वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. हा प्लस आहे तर हा मायनस होईल, हा प्लस आहे तर मायनस होईल. वरचा प्लस आणि खालचा मायनस सेम टू सेम कट झाला. वरचा 2x स्क्वेअर प्लस खालचा मायनस कट झाला. इथं 0 राहिले, वजाबाकी आहे म्हणजे 0 राहिले. वरतून घेतला -x -2. आता बघा, मला माझ्या उत्तरात -x मिळाला पाहिजे. माझ्याकडे तर +x आहे, मग काहीच अडचण नाही. +x जर आहे तर फक्त मायनस चिन्हाने जर मी गुणलं म्हणजे -1 ने गुणायचं. -1 ने या घराला गुणून घेऊ. -x -2. -1 ने या पूर्ण घराला गुणलं, x + 2 ला -1 ने आत गुणलं, पहिला x तो मायनस होईल आणि +2 मायनस होईल. आता वजाबाकी काय सांगते की फक्त खालच्या घराचे चिन्ह बदला. या मायनसला प्लस प्लस करून घेऊ. हा वरचा मायनस आणि खालचा प्लस, मायनस आणि खालचा प्लस 0. बघा बाकी उरली 0. भागाकार आला x² -1. हा कोणत्या पर्यायात आहे बघा, पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये आहे. भागाकार x² -1 आणि बाकी 0. चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. आपल्याला दिलेला वेळ थोडा पुरत नाहीये गणिताकरता, समजून सांगण्याकरता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. हा प्रश्न खूप लॉजिकली जर विचार केला तर तुम्ही पटपट सोडवू शकता. फक्त या प्रश्नात नीट विचार करणं गरजेचं आहे. 4 वर्षांपूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 4:5. मग आता गुणोत्तर म्हणजे काय, त्यांचं वय आहे का ते? नाही, तर ते गुणोत्तर आहे. म्हणजे आपण असं जर समजू, अनिलचं वय 4 वर्ष आहे तर सुनीलचं वय 5 वर्ष असणार. पण ती त्यांची खरी वय नाही, पण खरं वय 4च्याच पटीत वाढणार, 5च्या पटीत वाढणार. म्हणजे सुनील अनिलपेक्षा मोठा आहे. आता बघा, हे जे पटीत वाढणार तर ती पट माहित नसती, दुप्पट तिप्पट काय नाही. मग जी पट आहे त्याला आपण x मानू, म्हणजे त्यांचं वय निघल. बघा 4 वर्षापूर्वीचं अनिलचं आणि त्याच्या खाली सुनीलचं. अनिलचं वय 4 4 5 हे 4 वर्षापूर्वीचं आहे बरं का. तर ती पट माहित नाही म्हणून मी त्याला x जोडतो. ही जी समान पट आहे की जी गुणायचं आहे मला दुप्पट तिप्पट कशाने तरी, ती माहित नाही नेमकं दुप्पट आहे का तिप्पट आहे, तर आपण ती x म्हणू. मग हे 4 वर्षापूर्वीचं वय आहे. मग लगेच आपण त्याचं आजचं वय काढून घेऊ. बघा तुमचं आज वय किती आहे, तुम्ही 8वीला, 8 आणि 7 14. 4 वर्षापूर्वी तुमचं वय 10 होतं. आजचं वय विचारल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये 4 वर्ष ऍड केले. तसंच सेम टू सेम तुम्हाला यांचं पण 4 वर्षापूर्वीचं वय माहित आहे, यांच्यामध्ये पण 4 ऍड करू म्हणजे यांचं तुम्हाला आजचं वय मिळेल. आता गुणोत्तर आहे म्हणून भागाकाराची रेष देऊ. आता काय सांगितलं त्यांनी, पुढची ओळ वाचा बघा. 4 वर्षानंतर म्हणजे आधी आपण आजवर यायचं, आजवर आपण आलेलो आहोत. याच्यानंतर 4 वर्ष म्हणजे तुम्ही आज 14 वर्षाचे आहात, याच्यानंतर 4 वर्षानंतर तुम्ही होणार आहेत 18 वर्षांचे, म्हणजे 12वीचे पेपरला तुम्ही बसणार, बरोबर. म्हणजे 4 वर्षानंतर म्हणून मला परत 4 मिळवावे लागतील. आता 4 आणि 4 8 झाले, मी इथे 8 लिहू शकतो, 100% लिहू शकतो. ठीक आहे. आता 4 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे 6 7. म्हणजे हे जे अक्षरात मांडलं तेच आहे 6 7 अंकात. आता फक्त आणि फक्त
या 7 ने तिरका गुणाकार या पूर्ण कंसाला गुणायचे आणि या खालच्या कंसाने वर 6 कडे गुणाकार घेऊन जायचे. बघा 7 चोक 28, इथं 7 ने गुणलं x प्लस 7 8 56 इज इक्वल टू 6 ने 5 ला गुणू 6 पंचे 30x प्लस 8 सक 48. आता फक्त हे इक्वेशन सॉल्व्हिंगचा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. इक्वेशन सॉल्व्हिंग. अनिल वर आहे, सुनील खाली बरं का. बघा आता 30 उजव्या हाताला आहेत. जी मोठी संख्या जर प्लस असेल ना ती तशीच ठेवा. उजव्या हाताला 30x आहेत आणि प्लस 48 त्याला चिटकून आहेत. इकडे 28x आहेत आणि प्लस 56 आहेत. आता काय करायचं बघा, जे उजव्या हाताला आहेत जे प्लस आहेत ते जागेवर ठेवायचे आणि हे छोटे हे प्लस आहेत हे इकडे गेल्यावर मायनस होतील. हे 30 जागेवरच ठेव. मायनस 28x. आता हे 56 प्लस आहेत, हा प्लस 48 इकडे गेल्यावर मायनस होईल. 56 मधनं 48 गेले, 8 उरले प्लस 8 आणि 30x मधनं 28 गेले, 2x उरले. म्हणजे x ची किंमत आपल्याकडे मिळालेली आहे. x ची किंमत काय मिळाली बघा, x ची किंमत आपल्याला हा 2 गुणिले आहे, हा इकडे भागिले गेला, तर x ची किंमत 2 चोक 8. म्हणजे आपल्याला जी समान पट लागत होती ती आपल्याला मिळाली, ती आहे 4 पट. ठीक आहे. आता बघा आपण व्हाईट बोर्डवर घेऊ उरलेला भाग. अनिल व सुनील, अनिल वर होता आणि सुनील खाली होता, यांच्या 4 वर्षापूर्वीच्या गुणोत्तर होतं 4 5. आता x ची किंमत आलेली आहे 4, मग याला 4 ने गुणू आणि याला 4 ने गुणू. हे 4 वर्षापूर्वीचे बरं का. 4 चोक 16 आणि 5 चोक 20. 4 वर्षापूर्वी अनिलचं वय 16, सुनीलचं वय 20. मग आपल्याला आजचं वय विचारलंय अनिलचं. अनिलचं आजचं वय 16 प्लस 4, 16 आणि 4 20 वर्ष. इतका वेळ लागत नाही, मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून हा वेळ लागतोय. ठीक आहे. सोडवताना तुम्हाला खूप पटपट ही उदाहरणं येणार आहेत, कारण तुमची प्रॅक्टिस जास्त होणार आहे. आता हा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आणि 5वीच्या वर्गाचा, त्या लेवलचा म्हणला तरी चालेल असा हा प्रश्न आहे. थोडा फक्त एकदम शेवटच्या घरात थोडी काळजी घ्यायची. बघा 45 नंबरचा प्रश्न. आता आधी चेक करा की पर्यायात नेमकी उत्तरं कशी आहेत. तास आणि मिनिटामध्ये आहे, काहीच अडचण नाही. अर्थ समजून घ्या, कुठेही घाई करू नका. याचा अर्थ काय, 7.1/2 म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण हे आधी समजून घ्या. तासामध्ये आहेत 7 पूर्ण तास आणि 1/2 तास. आता लक्षात घ्या, आपण याला तास आणि मिनिटामध्ये कन्वर्ट करू सगळ्यांना. पहिलं घर 7 तास पूर्ण आणि 1/2 तास म्हणजे अर्धा तास. बरं 1/2 तास आहे, एका तासाला 60 मिनिटं, मग 1/2 तासाला मिनिटं किती, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, हे आपल्याला चांगलं माहिती. आता इथं 8 तास तर त्यांनी दिलेलंच आहे, 8 तास पूर्ण आणि मिनिटं आहेत 45. सगळ्यांची बेरीज आहे त्यामुळं बाकी टेन्शन नाही. आता पॉइंटच्या अलीकडचा जो भाग आहे तो आहे पूर्णांकात 5. आता इथं घाई नाही करायची. 5.25 म्हणजे 5 तास आणि 25 मिनिटं असं करायचं नाही, कारण हा 0.25 आहे. मग तो तसाच ठेवा आपण 0.25 तास, आणि जसं मगाशी केलं तसंच करू. 0.25 तास म्हणजे मिनिटं किती बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग जे जे मला तास दिसणार आहेत त्याला मी 60 ने गुणणार. 0.25 0.25 म्हणत नाहीत, 0.25 गुणिले 60. आता हा जर गुणाकार मी केला तर 25 सख 150 आणि 60चा 1 0. 2 घरं आहेत म्हणून माझा पॉइंट इथून
2 घरं सरकत. उत्तर आलं 15. बघा, म्हणजे 15 उत्तर फक्त आहे या 0.25 तासाचं. 5 तास आणि 15 मिनिट. आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर काय येईल बघा. आधी आपण मिनिटाची बेरीज करू. 5 आणि 5 10. हातचा आला 1. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 90 मिनिटं बेरीज इथं आलेली आहे मिनिटामध्ये. आता तासामध्ये बघू आपण. 7 आणि 5 12. 12 आणि 8 20. 20 तास आणि 90 मिनिटं आहे. आता 20 तास आणि 90 मिनिटं 60 मिनिटाच्या पुढे आपण क्रॉस झालेलो आहोत. मग 60 मिनिटं होऊन गेली. ती 60 मिनिटं यांना देऊन टाकू. मग मिनिटाकडून हातचा तासाकडे जाताना 60 मिनिटाचा 1 तास हातचा देऊन टाकू. म्हणजे ह्या 90 मधनं 60 गेले. बघा 90 पाशी राहिले 30 आणि 60 गेले म्हणजे 1 तास वाढला. म्हणजे 20च्या ऐवजी 21 होईल. कारण 1 तास वाढलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 21 तास आणि 30 मिनिटे. 21.5 तास. ते पर्यायात नीट बघायचं. पर्यायात बघा कोणते आहे. 21 तास 30 मिनिटे. पर्याय क्रमांक 4. पर्याय रंगवताना घाई नाही करायची. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. आपल्याला थांबायला वेळ खूप कमी आहे कारण थांबता येणार नाही. पुढचा प्रश्न 46 नंबरचा. 46. काही नाही, प्रश्नाला घाबरायचं नाही. प्रश्न हा तुमच्यासाठी आहे त्यामुळे त्याला घाबरायचं नाही. बघा, सोबतच्या आकृतीत PQRS हा समांतरभुज चौकोन आहे आणि या समांतरभुज चौकोनाचं विचारले का आधी चेक करू. चौकोन PQRS या चौकोनाचं काय विचारलंय. क्षेत्रफळ. आणि त्यांनीच वर सांगितले की हा चौकोन काय आहे. समांतरभुज. मग समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर हा फॉर्म्युला आपल्या लक्षात पाहिजे. आपल्या अंगवळणी पडला पाहिजे. मी मुद्दामून सांगतोय फॉर्म्युले पाठांतरापेक्षा तुमच्या अंगवळणी पडले पाहिजे. तुम्ही ते समजून घ्या आणि इतकी उदाहरणं सोडवा की तुमच्या इझी लक्षात आलं पाहिजे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर. बघा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. बस, पाया गुणिले उंची. मग आता पाया गुणिले उंची करण्याकरता पाया आहे का बघू. हा पाया आहे 60. कारण हे 3 रेषा, ह्या 3 रेषा कशाला त्यांनी डिझाईन साठी दिलेल्या आहेत का. नाही. 3 रेषा म्हणजे हे 2 हे समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत आणि त्याच्यामुळेच तर समांतरभुज चौकोन बनतोय. मग हा पाया 60 आहे. ठीक आहे, पायाच्या जागेवर मी 60 लिहितो. पण उंचीची काय बघा. उंची आपल्या समोर दिसते पण उंची दिलेली नाही. आता हा 25 इकडे म्हणजे इकडे पण 25. इथं काटकोन दिलेला आहे त्यांनी आणि इथलं पण माप दिलंय 7. ते माप कशा करता दिलेले त्यांनी. हा बरोबर. म्हणजे याच्यावरनं आपल्याला उंची काढायची आहे. आता हा तर काटकोन त्रिकोण आहे म्हणजे पायथागोरस बाबा आले. ही उंची काढायची. 25चा स्क्वेअर 625. याच्यामधनं 7चा स्क्वेअर मायनस करा. 625 मायनस 49 आपण जर केलं तर आपल्याला x ची किंमत काढता येणार आहे. x ची किंमत निघन पण आधी x चा वर्ग निघेल. x चा वर्ग 576 बरोबर. म्हणजे हा 24चा वर्ग आहे. म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे तर 24चा. म्हणजे पाया आपल्याला ऑलरेडी होता. आपण उंची फक्त काढली ती आली 24 आणि मीटर मध्ये आहे. कारण हे दोन्ही खरं मीटर मध्ये 60 मीटर आणि 24 मीटर. आता इथं m मीटरचा 60 आणि 24 यांचा गुणाकार केला तर तो 1440 येतो आणि मीटर यांचा गुणाकार केला तर तो मीटर स्क्वेअर येतो. अक्षर एककाची अक्षर लिहिण्याची सवय ठेवा सोडवताना सुद्धा. याचा उपयोग तुम्हाला पुढच्या बऱ्याच उदाहरणांमध्ये होणार आहे बघा. आणि एकक सारखं नसेल तर ते सारखं करूनच घ्यावं लागतं. त्याशिवाय सोडवता येत नाही. तर या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आहे 1440 मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर. शेवटपर्यंत उत्तर पाहायचं नीट.
1440 चौरस मीटर. ओके, चला पुढचा प्रश्न आपण इथंच पाहू. हा प्रश्न आता मी जे सांगितलं त्याच्यावर आधारित आहे. इतका छान प्रश्न आहे बघा. प्रत्येक प्रश्न चांगला आहे, फक्त तुम्हाला क्रियाशील करणारे प्रश्न आहेत. 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? पाणी मावणे म्हणजे याच्या आतला भाग आणि आतली जागा अवकाशातली जागा. लक्षात घ्या. ही आकृती घनाची आहे, मग घनाचे घनफळ बरोबर. आता घनफळ या शब्दामध्येच घन आहे, म्हणजे 3 गोष्टींचा विचार करावा लागेल, लांबी, रुंदी आणि उंची. आता याची जेवढी लांबी तेवढीच रुंदी तेवढीच उंची, म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा घन. आता बाजू पण दिलेली आहे, मग तो फक्त घन करायचा आहे. पॉइंट मध्ये दिलाय मुद्दा म्हणून तुम्हाला त्यांनी वेळ वाया घालवण्यासाठी. 1.5 म्हणजे 15चा स्क्वेअर तर तुम्हाला माहितीच आहे, 225, 2.25, 2.25 आणि 1.5. म्हणजे जर तुमचा 15चा घन पाठ असेल तर मग उत्तमच, पटकन काम होईल. 3375 हा 15चा घन आहे बरोबर. आणि याला पॉइंट देताना 3 घर मागे सरकायचे, 1 2 3. मग 3375चं उत्तर आता इथं आपण लिहू. घनफळ आलेलं आहे 3375. त्याचे एकक काय आहे ते आता तेच बघायचे आपल्याला, त्यामुळेच मी सांगितले नाही. 3375, 3 घर मागे सरकायचे, 3.375. 1.5 होते म्हणून 3 घर मागे सरकलो. आता हे माप आहे मीटर मध्ये, म्हणून 3 वेळा मला मीटर शब्द लिहावा लागला होता. मग 3 वेळा मीटर म्हणजे मीटरचा क्यूब, म्हणजे घन मीटर. मीटर क्यूब, क्यूबचा शब्द आहे घन, क्यूबला आपण घन म्हणतो, आणि मीटर घन मीटर. 3.375 घन मीटर. बघा, आता तुम्हाला तुमचं पहिलं उत्तर तर मिळालेलं आहे. हे उत्तर तुम्ही पर्यायात पाहू शकता कुठं आहे का, तर आहे बघा, 3.375 घन मीटर. आता पुढचं लिटर मध्ये काढणं अतिशय सोपं आहे, पण एखादा मुलगा म्हटला ठीक आहे सर मला पुढचं बघायचंच नाही, पण 2 पर्याय रंगवायचेत ना, तर 3.375 याच्या सारखं इथं कुठं दिसतंय का, नाही. म्हणजे हाच पर्याय आपलं उत्तर 100% असणार. तर हे कसं आहे ते एकदा पाहू आपण. 3.375 घन मीटर. आता हे जे घन मीटर आहेत ना, त्याचे मी 3 यम लिहून घेतो, 1 2 आणि 3. आता मला लिटरचं माप आधी माहित पाहिजे. 1 लिटर बरोबर, एक मिनिट ही मला जागा लागणार आहे, 1 मीटर बरोबर बघा, 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटरचे छोटे छोटे क्यूब. बघा आपल्या शाळेमध्ये एक छोटा 1 सेंटीमीटर क्यूबचा असा एक छोटासा क्यूब आहे बरं का. तो 1 सेंटीमीटर मापाची त्याची बाजू आहे आणि तो क्यूब आहे, म्हणजे तो 1 सेंटीमीटर क्यूब आहे. असे जर, आणि ते 1000 आहेत आपल्या शाळेमध्ये, 10 बाय 10चे ते 1000 असे छोटे छोटे जर क्यूब घेतले आणि ते 1 लिटरच्या बाटलीत, पाणी प्यायच्या बाटलीत आपण जर ते भरत गेलो, तर ती पूर्ण बाटली या 1000 सेंटीमीटर क्यूबच्या छोट्या छोट्या क्यूबनी ती भरणार आहे. म्हणजे 1 लिटर 1000 सेंटीमीटर क्यूब इतकं माप आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर मापाचे लहान लहान छोट्या आकाराचे जे घन आहे क्यूब आहे, ते क्यूब या बाटलीत आपण भरत गेलो तर 1000 क्यूब लागतील ती बाटली, मोकळी बाटली भरण्याकरता. आणि त्यात पाणी पण बसतंय 1 लिटर. ठीक आहे. आता बघा, फक्त या मीटरचं मला सेंटीमीटर करायचं, हे सगळं मी असंच ठेवतो. 1 मीटर, हा मीटर म्हणजे 1 मीटर आहे, याला सेंटीमीटर करताना मला 100 सेंटीमीटर घ्यावं लागेल, कारण 1 मीटर म्हणजे 100.
पुढचे सगळे मीटर मला 100च घ्यावे लागतील. म्हणजे 3 वेळा 100 मला घ्यावं लागेल, तेव्हा मला सीएम 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 असा शब्द मिळणार. ठीक आहे. आता बघा 3 वेळा 100 म्हणजे 2, 2 4 आणि 2 6, 6 0 आणि मग मला सीएमचा शब्द पण 3 वेळा मिळेल. म्हणजे मी इथं सीएम क्यूब आता लिहू शकतो. बघा हे माझं घनफळ आहे. आता मला याचं पाण्यात रूपांतर करायचं. 1 लिटर साठी जर 1000 सेंटीमीटर क्यूब आला का सेंटीमीटर क्यूब, तर मला याचं रूपांतर पाण्यात करायचंय. मग याला मी जर 1000 ने भाग दिला तर मला माझं लिटर मधलं माप मिळेल. मग आपण हे 3 0 आणि इथले 3 0 कट झाले 1000 ने भागल्यामुळं. बघा आता सीएम क्यूब हा शब्द कट होईल, कारण मला आता माझं रूपांतर लिटर मध्ये झालेलं आहे पाण्याचं. आता 3 0 आहेत गुणिले म्हणजे उजवीकडं हा एकच मिनिट मुलांना, आपण परत तास कंटिन्यू करतोय. बघा ओके, स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. हा पहा 1000 म्हणजे 3 घरं आपल्याला उजवीकडे सरकायचे. 1 2 3 उजवीकडे सरकलं की 3.375 रूपांतर 3375 आणि लिटर हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. पर्याय पहिला व पर्याय तिसरा हे आपले उत्तर आहेत. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 48. चला स्क्रीनवर पहा. प्रश्न 48वा. हा प्रश्न पण खूप छान आहे आणि सोपा प्रश्न आहे. फक्त बेसिक तुम्हाला समजलं पाहिजे. कुठेही पाठांतराची गरज नाही. हे तुम्ही आधी लक्षात घ्या. 8वीची मुलं. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयाला विकल्या. बघा 2 वस्तू आहेत, आपण 2 कप्पे करू. पहिली वस्तू 1200ला विकली, ही विक्री किंमत. दुसरी पण 1200लाच विकली. नीट बघा. पहिल्या वस्तूवर 20% नफा झाला. आता 20% नफा हा तुम्हाला गणिताच्या भाषेत लिहिता आला पाहिजे. गणिताची भाषा काही वेगळी नाही, फक्त समजून लिहायचं. 20% नफा. बघा 20% नफा म्हणजे काय? 20% नफा म्हणजे जर 100ची वस्तू असेल तर ती विकायची कितीला? 120ला. बरोबर. आता पुढचं आपण पुढच्या कप्प्यात लिहू. 20% तोटा झाला पुढची वस्तू विकून. मग जर 100ची वस्तू असेल तर ती विकायची 80ला. नीट बघा. 100ला वस्तू तुम्ही आणली पुण्यावरनं, मुंबईवरनं आणि तुम्ही 80ला विकताय, म्हणजे तुम्हाला 20 रुपये तोटा झाला. तो तोटा 100शी आहे म्हणून 20% तोटा. ठीक आहे. आता तुमच्या समोर जे 1200 रुपये आहेत ते विक्री किमतीचे आहेत. मग विकलेली किंमत उजव्या हाताला मांडलेली आहे, म्हणजे दोघांचे पण उजव्या हाताला 1200 येतील. जागा नाही आहे. 80च्या खाली 1200 बरं. परत लिहितो बघा. इथं 1200 आहेत. आता याची खरेदी किंमत काढायची, याची पण खरेदी किंमत काढायची, दोन्ही वस्तूंची. हा समचलनाचा प्रश्न आहे, त्यामुळे एक्सचं उत्तर 13 गुणाकार 1200 ने 100ला गुणायचे आणि एक्स ने 120ला, म्हणजे 120 खाली गेले. हे बघा हे सोडवून आधी. हे 1 0 हा 1 0, 12 1 12, 10 10 आणि 100 यांचा गुणाकार. बघा किती आला तो? 10 आणि 100 यांचा गुणाकार 1000. म्हणजे याचं उत्तर आलं, एक्सचं उत्तर 1000. म्हणजे ही वस्तू 1000ला खरेदी केली होती. ठीक आहे. आता इकडे बघा. याच एक्सची किंमत काढायची. 1200 आणि 100चा गुणाकार आणि 80 ने भाग द्यायचा खालून.
8चा पाढा 8 एक 8, 8 पंचे 40, 15 गुणिले 100 म्हणजे 1500. ठीक आहे. बघा पुढच्या घरात 1500 रुपये खरेदी किंमत आली. पहिल्या घरातली खरेदी किंमत 1000, पुढच्या घरातली खरेदी किंमत 1500. आता बघा जर पहिल्या घरातली वस्तू 1000ला आणली, दुसरी वस्तू 1500ला आणली, दोन्ही मिळून त्याने वस्तूची किंमत आहे 2500 रुपयाला वस्तू आणली, खरेदी केली. आता विकलेली वस्तू किंमत काय बघा 1200 आणि 1200. दोन्ही वस्तू 2400 रुपयाला त्यांनी विकल्या. एकत्रित किंमत घ्या. आता 2500ला आणली आणि 2400ला विकतोय. आणली 2500ला आणि विकली 2400ला. तोटा झाला, नफा नाही झाला. म्हणजे नफ्याचे पर्याय लगेच कट करायचे, नफ्याचे पर्याय बघायचेच नाही. त्याला या व्यवहारात म्हणले, या व्यवहारात म्हणजे पूर्ण या व्यवहारात 2500 रुपये खरेदी असताना त्याला तोटा किती झाला तेवढा मला सांगा. तोटा झाला 100 रुपये. मग जर खरेदी 100 रुपये असती तर तोटा किती झाला असता, म्हणजे शेकडा तोटा आपण काढू. बघा आता एक्सची किंमत परत समचलन 100 गुणिले 100 तिरपा गुणाकार आणि हा 25 करा. 20 कट झाले, 25 चोक 100, 4% तोटा. 4 शेकडा 4 तोटा. बघा शेकडा 4 तोटा पर्याय क्रमांक 3. आणि एकदम इझी सोडवायचा प्रश्न, काहीच अवघड नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा 49वा. फक्त डोळ्यांनी नीट पाहायचा प्रश्न आहे हा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला नाही. बळच मनाने तयार करून नाही घ्यायचा, असा फॉर्म्युला नाहीये तो. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये आहे थोडाफार, पण ते बळच ओढून ताणून आणायचं नाही. ठीक आहे. आता बघा 225चा स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 1चा स्क्वेअर, म्हणजे हा ए आणि हा बी होऊ शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा फॉर्म्युलाच आपल्याकडे आहे. काय फॉर्म्युला, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. चला मग आपण त्या रूपात मांडू याला. बघा 225 प्लस 1 आणि 225 मायनस 1 गुणाकाराचं रूप, अवयव पडले. आता 15चा डायरेक्ट स्क्वेअर करा. 15चा स्क्वेअर 225 आणि त्याच्यामध्ये प्लस 1. आता हे सेम टू सेम कुठे दिसते बघा, दिसते वर आणि खाली सेम टू सेम आहे, गुणाकार आहे म्हणजे हे अवयव आहे. डायरेक्ट याचा भागाकार करू शकतो आपण. कट झाले, याचं उत्तर आलं 1. आता 1चा काही विषय नाही, तसाच ठेवायचा. 225 मायनस 1 हे उत्तर तुमचं आलेलं आहे, म्हणजे 225 मधनं 1 गेले, 224 पर्याय क्रमांक 1. असा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. चला आपण पुढचा प्रश्न लगेच घेऊ या स्क्रीनवरच. हा प्रश्न अतिशय सोपा आहे, अजिबात घाई करायची नाही. प्रश्न 50वा 5वीच्या लेवलचा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही. 5वीच्या प्रत्येक म्हणजे चांगल्या मुलाला हा प्रश्न 100% येणार. यासाठी तुमच्याकडं जी शब्दाची गाडी आहे आपली मापनाची ती पाठ पाहिजे. 7 घरांची गाडी आहे. आगगाडी 1, पहिलं घर 1 2 3, आणि जे मधलं घर आहे ते थोडं वेगळ्या रंगाने घेऊ आपण. परत निळा रंग घेतो मी. चौथं घर मधलं, नंतर 5 6 आणि 7. ही जी गाडी आहे याच्यात 7 कप्पे आहेत. हे कप्पे कोणकोणत्या नावाने बघा, मिली, हे सर्वांचं पाठ आहे, मिली सेंटी डेसी, मिली सेंटी डेसी. आता मधल्या कप्पात मीटर लिटर आणि ग्रॅम. मीटर साठी घ्या, लिटर साठी घ्या किंवा ग्रॅम साठी घ्या. लांबी वजन धारकता. मिली सेंटी डेसी मीटर, डेका हेक्टो आणि किलो. प्रत्येक घरात एकच अंक बसवायचा, एकच अंक ठेवायचा, 2 अंक बसवायचे नाहीत. चला बघू आपण. 4 डेका मीटर, 4 डेका, डेकाच्या घरात 4. हे बघा इथं या लाईनी आपण अशाच खाली ओढू. प्रत्येक घरात एकच अंक ठेवायचा आहे.
5 मीटर, मीटरच्या घरात 5, 7 डेसी, संपला विषय. आता बेरीज करायची त्यामुळं टेन्शन जास्त नाहीये बघा. 5 डेका परत नवीन, 8 मीटर आणि 9 डेसी, सेम टू सेम. 2 डेका, 8 मीटर आणि 4 डेसी. सगळे मीटर 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 म्हणजे लांबीची एकक आहेत. आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो सगळ्यांची, आणि बेरीज सांगितलेली आहे. करू आपण बेरीज. पुढच्या घरात काहीच नाही, त्यासाठी आपण 0 0 द्यायचे. इथं पण 0. 9 आणि 7, 9 10 16, 16 4 20, 0 हातचे आले 2, 8 2 16, 17 8 5 23, 3 हातचे आले 2, 2 2 4, 4 4 8, 8 5 13, 8 5 13. आता बघा पर्यायातली उत्तर चेक करू आपण. 2.35, 2.35 हे तर पर्यायात येणारच नाही, कारण ते नाही झालं. 133 चा विषय आहे आणि 1.33 आहे. आता तिसरा पर्याय बघा, 133 मीटर. आता इथं बघताना एक गोष्ट पाहायची, 133 मीटर हा जो शब्द आहे, मीटर शब्द हा या शेवटच्या घराला बघायचा. म्हणजे शेवटच्या मीटरच्या घरात शेवटचा 3 अंक आहे का चेक करू. बघा मीटरच्या घरात हे मीटरचं घर, त्याच्यामध्ये 3 अंक आहे, अगदी बरोबर. आणि 3 अंकापर्यंत येऊन थांबलो तर 133 मीटर हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. 1.33 किंवा 1.33 किलोमीटर का नाही? किलोमीटरचा शब्द आहे 1. बघा किलोमीटर याची रांग इथं आहे, म्हणजे इथं 1 नाहीये, म्हणून हा हेक्टो आहे. 1.33 हेक्टो हे बरोबर आलं असतं, किलोमीटर नाही. किलोमीटरच्या घरात काहीच नाही. 0.133 हे बरोबर आलं असतं किलोमीटरसाठी. ठीक आहे, पर्याय तिसरा. आता 51वा प्रश्न या स्क्रीनवर घेण्यासाठी नाही, थोडा याला आपण याला कट करू आणि परत स्क्रीन घेऊ. चला 51 नंबरवा प्रश्न घ्या. एकच मिनिट. एका वर्तुळाचा अर्ध परिघ व व्यास यांच्यातील फरक 4 सेंटीमीटर आहे. आता बघा तुम्हाला इथं थोडं इक्वेशन तयार करता आलं तर सोपं काम होईल. पूर्ण परिघ काय आहे? आता व्यास शब्द दिलेला आहे, त्यामुळे आपला परिघ आपण व्यासाच्या भाषेत लिहू. परिघ बरोबर पूर्ण परिघ पाय डी. मग अर्धा परिघ म्हणजे 2 ने भाग द्यायचा, हा आला अर्ध परिघ. आता व्यास, व्यास म्हणजे डी, यांच्यातला फरक. आता फरक म्हणजे मोठ्यातनं छोटं मायनस करायचं. मग मला सांगा मोठं कोण असणार? तर हे असणार नक्कीच अर्धा परिघ, आणि व्यास छोटा असणार, मग यांची वजाबाकी लिहू. पाय डी अपॉन 2 मायनस डी, यांची वजाबाकी आहे 4. आता याला छेद 1 आहे, आधी छेद सारखा करून घेऊ. बे 1 बे, खाली छेद 2, हा 2 इकडे डी ला गुणा. बघा अपूर्णांकाचा गुणाकार 1 ने याला गुणायचे, पाय डी ला काही फरक नाही पडणार, मायनस 2 डी. हा 2 खाली आहे, इकडे 4, हा 2 वर गेला भागिल्याचा गुणिले गेला, 4 दुने 8 होईल. बघा इथं इक्वेशन तयार झालं. पाय डी मायनस 2d बरोबर 8. पाय डी मायनस 2d बरोबर 8. बघा बरं का, पाय डी मायनस 2d बरोबर 8. एकावन्न नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. आता सेम कोणता अक्षर बघा बरं, त्याला आपण कॉमन काढू शकतो. डी दोघांकडे पण आहे. आता डी इथून बाहेर पडला, आतमध्ये पाय राहिला. इथं पण डी बाहेर पडला, आतमध्ये 2 राहिले मायनस. आता आपल्याला व्यास माहित नाही, तो काढण्यासाठी ही खटपट चाललेली आहे. पायच्या जागेवर पायची खरी किंमत टाकू. खरी किंमत म्हणजे ती अप्रॉक्सिमेटली आहे 22/7. पायची अजून खरी किंमत मिळालीच नाही. बघा 7 1 7, परत ती अपूर्णांकाची वजाबाकी बरं का, त्यामुळे घाई नाही करायची. 7 2 14, 22 मधून 14 कमी झाले, किती उरले?
8 उरले. म्हणजे इथं उत्तर आलं 8°/7 बरोबर पुढचा 8. हा 7 भागिले आहे पुढे गेला गुणिले जाईल आणि हा वर 8 आहे तो खाली जाईल. म्हणजे 8 कट झाले. फक्त उरले 7. म्हणजे डी चं उत्तर आलं 7. आता विचारले काय बघा बरं का. डी बरोबर 7 आले. वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारले म्हणून त्रिज्या काढू. त्रिज्या आहे 3.5. आता मीटर नाही सेंटीमीटर आहे. क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय r स्क्वेअर 22/7 3.5 चा स्क्वेअर. काल आपण हे काढलं होतं बघा. आणि 2 ते 3 उदाहरणामध्ये सेम हेच आलेलं आहे. ठीक आहे. हे उत्तर तुम्ही जर सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल याचं उत्तर आहे 38.5 cm स्क्वेअर. 5 म्हणजेच 50 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. 52 नंबरचा प्रश्न हा अतिशय सोपा आहे. 52 नंबरचा प्रश्न एकदा घेऊ आपण. थांबा, तास बंद झालेला नाहीये, जाण्याची घाई करू नका. थोड्या वेळासाठी 5 मिनिटांमध्ये आपण थांबूया, पण तुम्ही थोडं धीर धरा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या, चांगलं माहिती तुम्हाला 1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्ण, आता जी संख्या रेषा आहे हे 0, इकडे धन पूर्णांक आणि इकडे ऋण पूर्णांक -1 -2. तर ऋण पूर्णांकाचा नियम तुम्हाला माहित आहे. जे शून्याच्या जवळ, ऋण पूर्णांकातली जी शून्याच्या जवळ ती सगळ्यात मोठी असते आणि धनमध्ये उलट आहे, जी शून्याच्या जवळ ती छोटी असते. सर्वात लहान 1 हे बरोबर आहे. मग सगळ्यात जवळ -1च आहे शून्याच्या. म्हणून ऋण पूर्णांकामधली सगळ्यात मोठी, सर्वात मोठी ऋण पूर्णांक -1. यांच्यातील फरक, आता फरक म्हणजे काय, मोठ्यातनं बारीक मायनस करणे. मायनस करणे बरं का, लक्षात घ्या. मग मला 1 मधून हे खालचे -1 मायनस करायचे आहेत. नीट बघा, 1 मधून मी वजा करणार आहे -1 ला. 1 मधून मी वजा करणार म्हणजे मी फरक काढणार, तो फरक -1 शी काढायचा. आता हे मायनस मायनस यांचं भांडण झालं आणि हे मायनस मायनस काय झाले, प्लस झाले. 1 आणि 1 यांची बेरीज 2 आहे. आणि संख्या रेषेवर पण आपण पाहू शकतो यांच्यातला फरक म्हणजे यांच्यातला अंतर +1 -1. हे असतं 1 युनिट, हे असतं 1 युनिट. 1 आणि 2 यांच्यातला अंतर आहे 2. आता 2 हे उत्तर आलेलं आहे आणि फरक कधीच निगेटिव्ह नसतो. हा फरक खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे? 9चं वर्गमूळ 3, 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2. कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे? 4च्या वर्गमुळा एवढा आहे का बघू. 4चं वर्गमूळ 2 आणि आहे 4च्या वर्गमुळा एवढाच आहे. म्हणजे कोणत्या संख्येच्या, पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रश्न सोपा आहे, उत्तर सोपं आहे, पण शेवटी विचारलंय काय, कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे. 2 उत्तर रंगवायचं नाही, 4च्या वर्गमुळा एवढा आहे. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे आपण आज 52 प्रश्नापर्यंत आलेलो आहोत. आणि मला वाटतं आता आपण थांबूया, कारण 53 नंतर चे जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या तासाला घेऊ. ठीक आहे. उद्या शेवटचे 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं तुम्हाला जर आपल्या तासातून वेळ मिळाला तर आपण तुम्हाला बोलण्यासाठी संधी देऊ. ठीक आहे. चला, आता आपण सर्वजण लेफ्ट झाला तरी चालेल. उद्याचा तास आपण थोडा 5 मिनिट लवकर सुरू करू. चला, ओके. चला, लेफ्ट व्हा सगळेजण.